श्री स्वामी समर्थ. जे जे स्वामी समर्थ. नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमी तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतके स्वामीच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा नव्याने सुरुवात करते. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे एक नवीन स्वामी अनुभव. जे स्वामी भक्त स्वामींची मनोभावे सेवा करतात, त्यांच्या आयुष्यात स्वामी कसे चमत्कार घडवतात, आपल्या भक्तांच्या नशिबाचे फासे स्वामी कसे बदलून टाकतात, हे आज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओ माध्यम सांगणार आहे. त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जे कोणी नवीन स्वामी भक्त आपले चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सुरुवात करूया आपण आजच्या नवीन आणि सुंदर अनुभवास. पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईच्या शब्दात. भक्त हा अनुभव आहे नाशिक येथील स्वामी भक्ताई सविता काळे यांचा. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. सद्गुरू स्वामी समर्थ. नमस्कार, मी सविता काळे. आज या व्हिडिओमधून मी माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा स्वामी अनुभव सांगत आहे. खरे तर मी स्वामी महाराजांचे भक्त कधीच नव्हते. स्वामी कोण आहेत हे सुद्धा मला कधी माहीत नव्हते. माझ्या देवघरात महालक्ष्मी, कुलदेवी आणि विठ्ठल रुक्मिणी बस या मूर्ती. मी या देवांची पूजा करत असे. मात्र एके दिवशी अनर्थ घडला. कोरोनाच्या काळात माझा 22 वर्षाचा मुलगा आम्हाला सोडून गेला. त्या काळात मी पूर्णपणे हरले. मला धक्क्यातून बाहेर पडता येत नव्हते आणि त्या टेन्शनमध्ये माझ्या पतीला टेरासिस नावाचा आजार झाला, जो अतिप्रमाणात स्ट्रेस घेतो. क्वचितच त्या व्यक्तीला आजार जडतो आणि लाखातून एखादा असा पेशंट असतो. त्यावरती उपचारसुद्धा खूप कमी आणि जगण्याचे चान्सेस देखील खूप कमी असतात. त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये खूपच जास्त खर्च येणार होता. मग त्यासाठी मी माझे सर्व सोने विकले, जमीन विकली, आमचे राहते घरही गहाण ठेवले. मात्र तरीही पैसे अपुरा पडत होता. शेजारणीकडून, नातेवाईकांकडून जसे जमेल तसे पैशाची आम्ही मागणी करत असो. जमेल तसा पैसा आम्ही ॲडजस्टमेंट करत असतो. बघता बघता 12 लाखाचा कर्जाचा डोंगर हा आमच्या डोक्यावर वाढत गेला. मात्र इतका खर्च करूनही माझ्या पतीत काहीच सुधारणा होत नव्हती. शेजारचे पाजारचे लोक सांगू लागले, आता खर्च करू नको, जे होईल ते मान्य करा. पण मात्र मला ते मान्य नव्हते. मुलगा गमावला आहे, आता पतीला गमवायचे नाही. मी खूप प्रयत्न करत होते, पण माझे नशीबच मला साथ देत नव्हते. माझ्या डोक्यालाही खूप ताण आला होता. मग मी आत्महत्येचा विचार केला आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून वाचवण्यात आले आणि मला जीवनदान भेटले. मात्र तरीही माझ्या डोक्यात आत्महत्येचा विचार सतत भडकावत होता. मी पुन्हा पुन्हा तोच विचार करत होते आणि मग दुसऱ्यांदा पुन्हा एकदा मी जीव देण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी सुद्धा मला माझ्या घरच्यांनी वाचवले. मग मी देवाला देऊ लागले, देवाला शिव्या देऊ लागले, कारण माझ्याकडे काहीच उरले नव्हते जगण्यासाठी. माझ्याकडे काही कारण नव्हते. मुलगा वारला, नवरा दवाखान्यात होता, जवळ 1 रुपयेही नव्हते. लोकांचं कर्ज कसं फेडावे हा सर्वात मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. काही महिने गेल्यावर पुन्हा आयुष्य संपवण्याचा विचार करू लागले आणि त्यासाठी आमच्या भागात 5 किलोमीटरवरती अंतरावर असणारे एक नदी किनारी गेले. तिथे गेल्यावर हा नदीच्यात उडी मारण्याची पूर्ण तयारी करून ठेवली. मनाशी खूप निश्चय केला. मी तिथे पोहोचले आणि उडी मारणार तेवढ्यात मागून मला जोरात कोणीतरी खेचले आणि मला मागे ओढले गेले. अगदी तसंच मी जोरात जमिनीवर आदळले आणि त्यात माझ्या कानात काही शब्द ऐकवले. ते शब्द असे होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. खरं तर माझं अंग कापत होतं. अंगावर रोमांच उभे होते. पूर्ण शरीरभर घाम होता. सुरुवातीला हा
भूताचा प्रकार आहे असे मला वाटले. पण त्यानंतर मला जाणवले की आपल्याला कोणीतरी खेचलं. ते शब्द कानावर आले, पण तिथे कोणीच नव्हते. मी घरी गेले आणि फक्त त्याच प्रसंगाचा विचार करू लागले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं कोण बोललं असणार याचा विचार करत असताना माझ्या मोबाईलवर अचानक या नावाचा उल्लेख असणारा एक फोटो आला. जेव्हा फोटो व्यवस्थित पाहिलं आणि जेव्हा त्याची माहिती बघितली तर तेव्हा दुसरी कोणी नव्हते तर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो होता. आता बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटेल की मला स्वामी कसे माहीत नाही. ते मी कधीच अक्कलकोटला गेले नव्हते. आमच्या भागात कोणीही स्वामी भक्तही नव्हते. त्यामुळे स्वामींचं नाव किंवा स्वामी असं मला काहीच माहिती नव्हते. पण त्या दिवशी मोबाईलवर पाहिले आणि ते श्री स्वामी समर्थ असल्याचे मला कळाले. मग तिथे वाचवायला आपल्याला स्वामी आले का याचाच विचार करत असताना पुन्हा एकदा माझ्या कानात तोच आवाज आला. गेले 8 दिवसात सतत माझ्या कानात तो आवाज येत होता. मग ही सर्व हकीकत मुंबईला राहणाऱ्या माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीला सांगितले. खरं तर ती 2 वर्षापूर्वी अक्कलकोटला जाऊन आली. त्यामुळे त्या स्वामीबद्दल बरीचशी माहिती होती. मग तिने मला सांगितले, तुझ्या आयुष्यात इतकी संकटे आहेत, इतके प्रॉब्लेम्स आहेत. तू स्वामींची सेवा करा. मग अचानक तुम्ही स्वामींचे भास होते. स्वामींची सेवा ही त्यालाच मिळते ज्याच्या नशिबात आहे. तुला 3 वेळा जीवदान दिले आहे. कदाचित तुझ्या नशिबातील ही स्वामी सेवा अपूर्ण आहे. तो स्वामी सेवेला लाग. तुझ्या संकट समस्या स्वामींना सांग. ते नक्कीच मार्ग काढतील आणि तुला काहीतरी मार्ग नक्की दाखवतील. तिने मला अक्कलकोटलाही जायला सांगितले. मात्र माझ्याकडे 1 रुपयाही नव्हता. मग आमच्या बाजूला 1 तासावर असणारे स्वामी मठ होता. याचा पत्ता तिने मला सांगितलं. जसं मला कळालं मी तसेच स्वामींच्या मठात गेले. तिथे गेल्यावर पहिल्यांदाच मला स्वामी दिसले. नकळत माझ्या तोंडातून श्री स्वामी समर्थ निघाले आणि त्या दिवसापासून मी पूर्णपणे स्वामी भक्त झाले. मग नेहमीच्या मठात माझं जाणं येणं होतं. त्यावेळी तिथे प्रदीपदादा येणार होते. खूप मोठी बॅनरबाजी केली होती. सगळे साफसफाई झाला होता. सगळे सांगत होते स्वप्नील दादा येणार आहेत. खरं तर त्यावेळी स्वप्नील दादा हे देखील मला माहीत नव्हते. मात्र त्या दिवशी त्या मठात त्यांचा दरबार होता. प्रश्नाचे उत्तरे आणि संकटे सोडवणे हेच स्वप्नील दादाचे ध्येय होते. दादा सेवा करतात हे देखील मी ऐकले होते. मग त्या दिवशी स्वप्नील दादाच्या दरबारात निघून गेले. 2 तास थांबल्यावर माझा नंबर तिथे लागला आणि मग दादाने माझ्या समस्या समजून घेतली. दादाने मला खूप धीर दिला. मला सेवा दिली. मला कर्जमुक्तीची सेवा सांगितली आणि त्यासोबत दररोज मला 108 वेळा घोराष्टक स्तोत्र म्हणायला सांगितलं. म्हणता येत नसे तर दादाने मला हे ऐकायला म्हणजे श्रवण करायला सांगितले. ही सेवा मला 21 दिवसाची सांगितली आणि त्यानंतर मी संध्याकाळी घरी आले आणि मग मी घरी बसून स्तोत्र ऐकू लागले. सुरुवातीला 8 दिवस मी श्रवण केले कारण उच्चार कठीण असल्याने मलाही म्हणता येत शक्य नव्हते. 8 दिवस मी दररोज कंटिन्यू 108 वेळा ते श्रवण करत होते. नंतर मात्र मी ते म्हणायला सुरुवात केली. 8 दिवसानंतर घोराष्टकम स्तोत्र म्हणूही लागले आणि श्रवणही करू लागले. 21 दिवसामध्ये मला अनुभव येऊ लागला. इतके वर्ष बेडवर असणारे माझे पती, माझा नवरा चालू लागला, फिरू लागला. अगदी तो पूर्वीपेक्षा नॉर्मल झाला. त्यानंतर हे स्तोत्र ऐकून 120 दिवस पूर्ण झाले आणि त्याच काळात माझ्या अकाउंटला 7 लाख रुपये जमा झाल्याचा एक मेसेज आला. सुरुवातीला हे कुठले आहेत, कोणते पैसे मला कळाले नाही. पण त्यानंतर मला माझ्या भाच्याने सांगितलं. माझ्या भाऊचे 2 भाचे ज्यांनी राजकारणात ओळख होती. आमच्याकडचे खासदार हे त्यांचे खास होते आणि त्यांच्या ओळखीने काही महिन्यापूर्वी मी माझ्या पतीच्या उपचारासाठी
त्या खासदारकी फंडामध्ये अर्ज केला होता. खूप महिने गेले, त्याची आशाही आम्ही सोडून दिली होती. मात्र अचानक या स्तोत्र काळामध्ये तो फंड ॲक्सेप्ट झाल्याचा SMS आला आणि त्या फंडात मंजुरी झालेले पैसे आमच्या अकाउंटला जमा झाले. ते 7 लाख रुपयाची मदत मिळाली. इतके दिवस जे काम होत नव्हते, होईल असे वाटलेही नव्हते. मात्र अचानक या स्तोत्र पठण काळात तो झाले. आमच्या अकाउंटला आला आणि त्याच दिवसापासून स्वामीने आमचे नसीब बदलायला लावले. आता त्या 7 लाख रुपयामध्ये आम्ही ज्यांचं कर्ज घेतले होते, थोडंफार कर्ज फिटलं. काही लोकांना मी थांबायला सांगितलं आणि त्यातील 3 लाख रुपये घेऊन आम्ही आमच्या एक चप्पल बनवणाऱ्या कारखाना टाकला. कारण आणि जातीचे मुळातच चांभार आमचा व्यवसाय चांभारकीचा होता, म्हणून आम्ही ते क्षेत्र निवडलं आणि त्या क्षेत्रामध्ये आम्ही पाऊल टाकलं. पहिला 1 महिना थोडासा त्रासदायक होता, कारण सुरुवातीला कोणाला आमच्याबद्दल काही माहिती नव्हतं. 1 महिना निघून गेला. मी सतत स्वामी, अक्कलकोट स्तोत्र, तारक मंत्र हे दिवसभर ऐकत होते. त्या छोट्याशा कारखान्यामध्ये मी सतत श्री स्वामी समर्थ महाराजांचा सत्वन लागवत होते. सकाळ, दुपार, संध्याकाळी तिन्ही वेळामध्ये महाराजांचा मी तारक मंत्र या कारखान्यात ऐकत होते. 1 महिना निघून गेला आणि मग त्यानंतर आमच्या कारखान्याला यश प्राप्त झाले होते. आम्ही बाटा ते 2 शोधून चालवायला घेतले आहे. टॉप मॉडेलचे चपलीचे दुकान आहे. या सर्वांची आमची ओळख झाली. मग त्याच्यापर्यंत आम्ही चपलीचे कच्चा माल पुरवू लागलो. त्याचे ब्रँड आम्ही सेल करू लागलो. मग येणाऱ्या पैशामधून आम्ही लोकांचं कर्ज फेडून लागलो. आणि तुम्हा खरं सांगते, या काही काळानंतर आज आमच्या अकाउंटला करोडो रुपयाची संपत्ती जमा झाली. जिथे 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला, माझा मुलगा गमावला, जिथे माझा पतीही गमावण्याच्या उंबरड्यावर होता, मात्र तिथून स्वामींनी मला मागे घेतले. स्वामी जसे मला मागे घेतले तसे स्वामींनी माझी पूर्ण नशीब बदलली. वाटलंही नव्हतं असं काही होईल. वाटलंही नव्हतं की आयुष्यात मी इतकी प्रगती करेल. मात्र स्वामी आयुष्यात आले. प्रगती भरभराट झाली आणि संपूर्ण नशिबाची दिशा बदलून गेली. खरंच तिथून मी पूर्णपणे स्वामींची झाली आहे. मी फक्त आणि फक्त स्वामी सेवा करत आहे. आमच्या कारखान्यातून सेल करत असणारा त्या प्रत्येकाला मी स्वामींची माहिती सांगत होते. जो दुःख, संकट यामध्ये ग्रासली नाही, त्या प्रत्येकाला माझ्या परीने शक्य तितकी मदत देखील करत आहे. कारण आज जे काही आहे ते स्वामींच्या कृपेने आहे आणि जे काही उभारले आहेत ते फक्त आशीर्वादाने आहे. त्यामुळे या सर्वावर माझ्यापेक्षा जास्त हक्क स्वामींचा आहे. खरंच ते घोर अष्टकम स्तोत्र ऐकलं, स्वामींचा तारक मंत्र म्हटला, बराच वेळा स्वामी स्तवन ऐकलं, तर बऱ्याच वेळा अक्कलकोट स्तोत्र ऐकलं आणि स्तोत्राच्या पठणाने माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. खरं ते म्हणतात की स्वामी सेवा ही भाग्यवंतांना मिळते.